छात्राणे उड्डाण हुंकार वदनी कैधर्म भूमंड सिंधू जगगनी कडाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी सुरवर्ण निशाचर त्या झाल्या पर्णी जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नव्हे कृतांता जय देव जय देव धुमधुमले पाताळ उठला प्रतिशब्द ढगढगला धरणी धर्मानी लाखेद कडाडिले पर्वत उत्तण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे मी प्रसादे नव्हे कृतांता जय देव जय देव हनुमान जयंती साजरी करण्यासाठी इतक्या पहाटे इथे जमलेल्या माझ्या तरुण बंधूंना आणि अशा प्रसंगी मी मुद्दामच गैरहजर ठेवलेल्या माझ्या अनुपस्थित मातांना भगिनींना आणि मैत्रिणींना तर आज या ठिकाणी आपल्या सुदैवानं सुविख्यात महर्षी श्रीयुत काय नाव म्हणालात आपलं? महर्षी जटाशंकर. कोणते शंकर? जटाशंकर. हा, तर महर्षी जटाशंकर इथे उपस्थित झाले. महर्षी जटाशंकर यांचं नाव ज्याला ठाऊक नाही असा एखादाच गाढव माणूस या जगात असेल. बाल ब्रह्मचारी म्हणून ते साऱ्या श्रीखंडात प्रसिद्ध आहे. श्रीखंड त्रिखंडात प्रसिद्ध आहे. तर आता यांची ओळख मी करून द्यायची म्हणजे काजव्याची ओळख सूर्यानं करून देण्यासारखे. सूर्यानं काजव्याची ओळख करून सारखे कुणीतरी कुणाची तरी ओळख करून देण्यासारखे. तर आज केवळ आपल्याला उपदेशाचे दोन शब्द सांगण्यासाठी स्वामीजी आपली हिमालयातली तपश्चर्या तात्पुरती तहकूब करून इथे आले आहेत. आणि हो, हा प्रवचनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी जावे. चहा पानाची सोय केली आहे याची नोंद घ्यावी. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. तरुण ब्रह्मचार्यांनो, प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मारुती कोण होता? माकड. अरे वानर होता. अरे माकड होता. हे बघा, मी तुम्हाला मारुतीची जात नाही विचारली, त्याचा व्यवसाय विचारला. व्यवसाय. मारुती कोण होता? पायलट होता. तो काय करायचा? तो उडायचा. मारुती ब्रह्मचारी होता. तो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचा. बरोबर. काय झालं? आता तो बरे होते. काय त्याच्या ब्रह्मचर्याचं तेज महाराजा. जन्मल्याबरोबर हे बालक आपल्या आईच्या कुशीतून निघालं. ते थेट आभाळात
फेकतोय फेकतोय बघतोस काय? सूर्याला गिळायला. सूर्याला गिळायला. कशाच्या जोरावर? कारण काय? कारण त्याला उडता येत होत. झूठ. कारण ब्रह्मचर्य. आजकाल नुसता थम्सअप गिळायचा झाला तर तुमचे डोळे पांढरे होतात. अरे तुम्ही काय सूर्याला गिळणार? रामायणात लक्ष्मणाला एकदा शक्तीची गरज लागली तेव्हा आमच्या मारुती रायांनी अख्खा द्रोणागिरी डोंगर असा डाव्या तळहातावर गुळाच्या ढेपेसारखा उचलून आणला. कारण काय? अरे ब्रह्मचर्य. विसरलो. असं विसरून कसं चालेल? समुद्रावरून उड्डाण करून साऱ्या लंकेला आग लावली. कारण सोन्याच्या लंकेचा राजा रावण त्याची सोन्यासारखी दाढी आमच्या मारुती रायांनी कापरासारखी बुरुबुरु बुरुबुरु जाळून टाकली. कारण काय? ब्रह्मचर्य. हा हा बोलला. हा जांबुवंत बोलला. शाबास. हा मुलगा हुशार दिसतोय. हुशार. ये बाळी असा पुढे बघू. तर श्री मारुतीरायांच्या चरित्रापासून आपण हाच बोध. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हे राष्ट्राचं जीवन आहे. ब्रह्मचर्य हे राष्ट्राचं चैतन्य आहे. ब्रह्मचर्य हे राष्ट्राचं सामर्थ्य आहे. ब्रह्मचर्य हे राष्ट्राचं खोबरं आहे. अरे मी इथे घसा खरवडून ओरडतोय आणि तुम्हाला हसायला शरम नाही वाटत? नुसते चहा पिऊन आणि बिस्किटा खाऊन हे असले पराक्रम होत नसतात. हनुमान, भीष्म, अरे च्या झोपला वाटत. विदूर, वशिष्ठ असे एकाहून एक थोर पुरुष आपल्या राष्ट्रात होऊन गेले. त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं म्हणून ते एवढे मोठे झाले. आपले पूर्वज ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचे म्हणून त्या काळी आपली भरतभूमी श्रेष्ठ पदाला पोचली होती. त्या काळी या देशामध्ये सर्वत्र सोन्याचा धूर निघायचा. कसला धूर? सोन्याचा. सोन्याचा. पण आजकाल जिकडे पाहावं तिकडे विडीचा धूर. मारुती तुमच्यासारख्या विड्या सिगरेटी ओढीत नव्हता. नाटक सिनेमे पाहत नव्हता. हे असले सैल चोळले नेसत नव्हता. मारुती लंगोट नेसायचा. तोही कसा नेसायचा? अगदी करकचून घट्ट आणि आवड. काय आई आई ग काय? अरे ब्रह्मचर्य काय उगाच शाबूत राहत? अरे मारुती राय तर कधी स्त्रियांकडे डोळा वर करून सुद्धा पाहत नसत. नाहीतर तुम्ही आजकालचे तरुण दिसली बाई पडले प्रेमात, दिसली बाई पडले प्रेमात. वा वा वा. खोबरं. अरे उठल्या सुटल्या अशी आपली हृदय जर बायांना देत सुटलात तर तुमच्या जवळ तुमचं असं काय राहणार आहे? अरे 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 काय होणार आहे या देशाचं? खोबरं. कसं होणार आहे या भारतभूमीचं? तुम्ही असताना कसली चिंता? प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे तुम्ही काय करणार आहात? आम्ही काय करणार? पोरींकडे बघणार. म्हणून म्हणतो बंधूंनो, उठा. चला उठा उठा. अरे उठा म्हणजे जागे व्हा. उठा म्हणजे जागे व्हा. नवीन मराठी आहे बसा. आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर प्रतिज्ञा करा. बोला, आजपासून चहा पिणार नाही. चहा पिणार नाही. बिडी सिगरेट ओढणार नाही. ओढणार नाही. स्त्रियांकडे बघणार नाही. बघणार काय? नाही नाही नाही. ब्रह्मचर्य व्रताचं अखंड पालन करू. हे कायच्या कायचा या? अरे निदान बोला तरी. करू करू. काय करू? पालन करू. करा. काय करा? अशी घोर प्रतिज्ञा करा. तरच तुमचा, तुमच्या देशाचा, तुमच्या राष्ट्राचा, तुमच्या मातृभूमीचा, तुमच्या पितृभूमीचा, तुमच्या ह्याचा अब हा होईल. होईल. काय? जय बजरंग. अरे जय पण- बजरंग, जय बजरंग.
मारुती कोण होता? जय बजरंग. बरोबर आहे, झोप. वा मास्तर, अहो भाषा अगदी जकात दिलात. घ्या विडी घ्या. विडी मागावून आधी चहाचं बघा. जा रे चहा घेऊन येता. हा मग काय बोला, तुमची तयारी आहे ना ब्रह्मचर्य पालनाची? हो, नेहमीच काही सांगता येत नाही, पण सध्या तरी आहे. सध्या? हो, सध्या म्हणजे? सध्या म्हणजे बायको माहेरी गेले ना तोपर्यंत तरी. तू काय करतोस? नमस्कार करतो. अरे आणखी काय करतोस? ब्रह्मचर्य पाळतो. वा, लोक कुत्री पाळतात, मी ब्रह्मचर्य पाळतो. लग्न केलं तेव्हाच ठरवलं की आता आजन्म ब्रह्मचारीच राहायचं. अरे मग लग्न कशाला केलंस? मी कशाला करतोय? बाबांनी लग्न केलं. अहो म्हणजे माझं लग्न बाबांनी केलं. मुलगी मला अजिबात पसंत नव्हती, आडाणी बावळट, आणि त्यावेळी जी धूम टोकली ना त्याच तगात त्या मुलीचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. शाबास, थँक्यू. शाबास. बस. म्हणजे तू स्वतः ब्रह्मचर्याची दीक्षा तर घेतलीसच, पण होणाऱ्या बायकोला सुद्धा ब्रह्मचर्याची शिक्षा केलीस. काय रे, हा, हे स्वामीजी राहणारे कुठले? अरे मगाशी मी माझ्या प्रास्ताविक भाषणात सांगितलं नाही का, स्वामीजी हिमालयात असतात म्हणून. मग यांना काही मुलं बाळ? मुलं बाळ? अरे ते बाल ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचार्याला कधी मुलं होतात का? नाही का? अरे रे, मला ठाऊक नव्हतं. हो, याच तर दुःख आहे मला. आमच्या घराण्याची परंपरा केवढी श्रेष्ठ. आमचे पणजोबा काय, आजोबा काय, वडील काय, आम्ही काय, एकाहून एक कडक ब्रह्मचारी. पण आम्हाला मात्र अजून मूल नाही. आमच्या घराण्याची परंपरा खंडित होणार. आमच्या माग आमच्या ब्रह्मचर्याची गादी कोण चालवणार? मी आहे ना गुरु महाराज. हे सोड रे. प्रत्यक्ष श्री मारुतीराय माझ्या अंगात संचारले. काहीतरी भयंकर होणार आहे माझ्यातून. आपला देश, आपलं राष्ट्र, आपला धर्म. अरे कोणीतरी बालदीभर पाणी होतं याच्या डोक्यावर. त्याला वायू झालाय. वायू? अरे प्रत्यक्ष वायुपुत्र अंगात संचारले माझ्या. गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्य व्रताची घनघोर प्रतिज्ञा घ्यायची मला. अरे सोडा रे. माझ्या प्रतिज्ञेच्या जड कोण आणालं तर इथल्या इथे मुर्दा पाडीन. बजरंगबली की बोल बेटा बोल. काय बोल? महाराज आपल्या तेजस्वी वाणीनं आज मी धन्य झालोय. आपल्या पवित्र पायांची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो. हे स्वर्गस्थ देवतानो आणि ब्रह्मचर्याचं पालन न करणाऱ्या माझ्या पातकी मित्रांनो आणि घातकी मित्रांनो, या औदुंबर धुंडीराज शाळीग्रामाची भीषण प्रतिज्ञा आहे का? आजपासून मी हा जन्म, हा मरण, हा बालवृद्ध, हा सेतू हिमाचल अशी प्रतिज्ञा करतो की माझाच काय पण कुणाचाही प्राण गेला तरी आयुष्यात लग्न म्हणून करणार नाही. एवढंच नव्हे त्या कडकडी, जळजळी, झणझणीत झणझणीत ब्रह्मचर्य राखण्याची ठणठणीत प्रतिज्ञा करतो. बजरंगबली की बजरंगबली की ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद, ब्रह्मचर्य जिंदाबाद. भगवान सुत हनुमान की. झालंय काय औदुंबरला आज? रोज तर तो तासंतास माझ्या आधी इथे येऊन बसतो, पण आज इतका वेळ झाला तरी अजून त्याचा पत्ता नाहीये. Damn it, that's too much. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. कोण औदुंबर? कोण? किशोरी? कोण औदुंबर? आणि अशा दळभद्र पोशाखात? मी तुम्हाला ओळखलंच नाही. पण तुमचे असं काय झालंय? चोराबिरांनी हल्ला तर केला नाही ना तुमच्यावर? आणि कपाळाला गुलाल का भाजलात भिकाऱ्यासारखा? हे असू दे. यापुढे माझं हेच दर्शन घेण्याची तुला सवय करून घेतली पाहिजे किशोरी. महर्षी जटाशंकरजींनी मला ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आहे. घे खोबरं घे. खोबरं? का वेट बीट लागलं नाही ना तुम्हाला? रोज तुम्ही मला चॉकलेट आणून द्यायचं विसरलात वाटतं.
आयुष्यात जर मला कोणत्या गोष्टीची अतिशय चीड असेल ना तर ती त्या खोबऱ्याची. आणि हे तुम्हाला माहित असून तुम्ही मला चिडवण्यासाठी मुद्दाम एक खोबरं माझ्या पुढे करता. त्याआधी तुमच्यातले तर चांगलंच खोबरं झालेलं दिसतंय. इडियट. पाश्चात्य संस्कृतीच्या नादानं बिघडलेल्या नादान मुली, हे माझ्या अकलेचं खोबरं नसून प्रत्यक्ष श्री मारुतीरायांचा प्रसाद आहे. आणि त्यांच्या प्रसादाला नकार देऊन तू त्यांचा अपमान करतेयस हे लक्षात ठेव. आजपर्यंत तुम्ही केवळ माझे भक्त होतात, मग आजच हे काय की तुम्हाला मारुतीरायांचा पुळका कसा काय आला? आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मी ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली आहे हे तुला सांगितलं ना बालिके. ब्रह्मचर्याची दीक्षा घेतलीये होय. म्हणजे काय बालका? म्हणजे आजपासून मी आजन्म आमरण आबालवृद्ध आज तू हिमाचल अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आजन्म अविवाहित राहणार तर? होय. मग माझ्याशी लग्न करायचं वचन इतक्या वेळा मला कोणी दिलं होतं? तुम्ही का तुमच्या भूतानं? काय नाही, आतापर्यंत मी मेलो होतो ना, पण मारुतीरायांच्या कृपेने माझा पुनर्जन्म झालेला आहे. म्हणूनच यापुढे विवाहाच्या नरकात उडी मारायची नाही असा मी निश्चय केलेला आहे. हा जन्म आमरण आबालवृद्ध. होकारेली मला तुमच्या त्याची. म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही तर? कसं करणार? अरे बापरे, मी काय करू? खोबरं खा. नाही म्हणजे माझ्याप्रमाणे ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा कर. किशोरी, दोघांनी विवाह करून ब्रह्मचर्याचा नाश करण्यापेक्षा आपण दोघांनी अविवाहित राहून ब्रह्मचर्याचं पालन करायचं ठरवलं तर त्यामध्ये दोघांचंही कल्याण होणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू. शाबास. आत्ताच्या आता मारुतीच्या देवळात जाऊ आणि एकमेकांच्या गळ्यात गळा घालून आपण ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा करू. चला. सोड. स्त्रियांचा विचारच काय, पण त्याचा स्पर्श सुद्धा मला वर्ज्य आहे माहिती आहे. काय म्हणता काय? मग यापुढे तुम्ही मला स्पर्श करणार नाही? नाही. माझं तोंड पाहणार नाही? नाही. माझा विचार देखील करणार नाही? नाही नाही नाही. ठीक आहे, मग माझ्या नजरेला नजर भिडवून मला तसं सांगा. काय झालं? कुठे काय मारुतीराया, आता एका क्षणाचा जरी विलंब करशील ना तरी माझ्या ब्रह्मचर्याचं फतफत झालं म्हणून समज रे बाबा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रपंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी ब्रह्मचारी. हा, ब्रह्मचर्य पालनाचे नियम. कडुलिंबाचा रस. आता कसं बरं वाटते रे बाबा. जरा व्यायाम करावा का झोपावं? झोपून व्यायाम करावा. झोपासन. प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. गुड मॉर्निंग मारुती. प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. भीमरूपी महारुद्रा वज्र प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान प्रेमासाठी यासनी पांचड गाणी गाशील ना तर त्या हनुमंते चिडतील. हे हनुमंते कोण? हनुमंते आमचे घर मालक हनुमंते. हाड म्हणते? कोणाला हाड म्हणते? मी हाडते खटाक. अरे गाढवा, त्याने असली पांचड गाणी आवडत नाही. मला इथून हाकलून देतील माहितीये. हे गाणे काय पांचड आहे? ही माझ्या प्रेमाची कविता आहे रे. 2 रात्र जागून लिहिले मी. आग लाव त्याला. अरे राष्ट्रावर कोणता घोर प्रसंग गुदरलेला आहे याची तुला जाणीव आहे? नाही. मी सांगतो. आणि ती करून घ्यायची इच्छा देखील नाही. शाबास. तू आपला चहा मागव फक्कडचा. चहा व्यसनी तरुणा, या खोलीत यापुढे चहा कॉफी कोको असली घातक आणि वीर्यनाशक पेय बंद आहे. पार्टीवाली. नको नको प्राण्या. चहा कॉफी लेंगा. लेंगा. आता वाच. नको नको प्राण्या. चहा कॉफी पिऊ. मग काय पिऊ? कडुलिंबाचा रस हा अमृताचा भाऊ.
चकोर तुला सांगतो या कडुलिंबाचा सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे की नाही तुझं ते अमृत सुद्धा झक मारेल माहितीये पिऊन बघ. नको अरे घे रे. नको रे घे ना. नको ना घे. ए, नको रे प्रतिज्ञा तू केलंस ना हो. मग तूच पी. नाही मी पितो मग नंतर रडायचं नाही मला दिलं नाही म्हणून. कडुलिंब जरा इतका कडू कसा रे बाबा. आपण आपले व्यायाम करावं ते बरं आहे. ब्रह्मचर्य पालनाचा नियम हा पुस्तक देखील घेतलंच वाटतं. मी विकत घेतले पण तू वाच. वाच वाच. ब्रह्मचर्य हेच राष्ट्राचं जीवन आहे. हा. अरे हॅट प्रेम प्रेम हेच राष्ट्राचं जीवन आहे. पुढे वाचा. अडू नका वाचा पुढे. सायकलवर बसत जाऊ नका का 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 त्यामुळे ब्रह्मचर्य बिघडतं. मग बसा कशात बाबा गाडी. हो बाबा पुढे वाचा पुढे वाचा. मना सज्जना नीट लंगोट बांधी न लागो कधी ब्रह्मचर्या उपाधी. जय जय लंगोट समर्थ. काय हा लंगोटावर काव्य करणारा महान कवी कोण? आचार्य अत्रे. मग बरोबर त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला हे काव्य जमूच शकणार नाही रे. हे बघ चकोर तुला प्रत्येक गोष्टीची चेष्टा करायची असेल ना तर तू निघून जा. तुझी ते काही करत नाही. चालायला मी चालायला लागतो. चालायला लाग. अरे राष्ट्राला माझी गरज आहे रे. आपण व्यायाम करावा हलकासा. 9 90 900 पुरे. पडणार एक दिवस. अरे काय चिकन्या चिकन्या पोरी चालल्यात बघ. हे दाखवतोय तुला. अरे तू देखील पडशील. मारीन धरून. डोळे मिटून घे. मुलींकडे अजिबात बघायचं नाही तू. ह्या सुंदर सुंदर मुलींचे चेहरे पाहिजे नाही. नाही. मग काय तुझ्या त्या दाढीवाल्या अस्वलाचे चेहरे पाहिजे की काय? ए खबरदार माझ्या परमपूज्य गुरूंची अशी बदनामी करशील तर. अरे अरे ते साक्षात शुकाचार्यांचे अवतार आहेत रे. शुकाचार्य फेकाचार्य आहे तो. हा? काय एक एक भल्या पाटे फेकत होता. पुरे पुरे द्रोणागिरी पुरे. सह्याद्री पुरे. आतापर्यंत आपण ज्या खोलीत इतक्या घाण गोष्टी बोललेल्या आहात की आता ही खोली मला पवित्र गोमयानं सारवून घ्यावी लागणार आहे. हे गोमय म्हणजे काय? गोमय म्हणजे गाईचे शेण. शेण रस्त्यावर 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 जाताना स्त्रियांकडे काना डोळा करा. हा हे पटण्यासारखं आहे. हा मग का ना डोळा करा. का डोळा करा. अरे करा म्हणजे काय करतोच रे. हा. रस्त्यातनं जाताना पोरगी दिसली नाही दिसली की आपला डोळा काळा झाला. अरे 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 चकोर तुझ्या मनावर एवढा पण ताबा नाही. अरे माझ्याकडे बघ. अरे तुझ्याकडे काय बघ. हा तू त्या किशोरीला घुमावली फिरवली काय केलं. तेव्हा कुठे गेला होता तुझा ताबा. आणि आता जर तू तिला अशी टांग दिलीस तर तिच्याशी लग्न कोण करणार? हा मारुती. हे मारुती काहीतरी मारली काहीतरी बोलली. मग तिच्या समोर एकच पर्याय. कोणता? आत्महत्या. एकदम आत्महत्या. झोपेच्या गोळ्या खाला. मग पोलीस पोलीस तुझ्या मागे कुत्रे सोडणार. मग पंचनामा तुझ्या आणि तिच्या अब्रूचा. नाही चकोर काय असं असेल ना तर आत्ताच्या आता मी तिच्याकडे एक द्यायचा अर्ज करतो आणि पाठवून देतो. नकोच ते लफडं. अरे तू कशाला अर्ज पाठवतोय? तीच इथे ना मग कुत्रा घेऊन. एवढ्यात कुत्रे आले. घाबरलास की काय? मी कुठे घाबरतोय. अरे माझ्यावर केवढेही संकट आलं ना तरी मी घाबरणार नाही. घाबरणार नाहीस ना? अजिबात नाही. मग आता या सुंदर संकटाला तू कसं तोंड देतोस ते मी बागेतल्या झाडावर बसून बघतोय. दुर्बीण लावून बघतोय. हा दुर्बीण. खंड्या घाबरलात का? मी कुठे घाबरलो. लटपटतोय फक्त. हो का? मग तोंडावर तो बुरखा का घेतलात? स्त्रियांकडे बघायला मला बंदी आहे. काल मी तुला एकदा सांगितलं ना. ठीक आहे. हा माझ्याकडे नका बघू. हा पण माझ्या खंड्याकडे तर पहा. स्त्रियांना आणि कुत्र्यांना या खोलीत त्याला बंदी आहे. बाहेर पाठीने वाजलीच आहे ना. कुत्र्याने खोलीत त्याची बंदी आहे. मग तुम्ही कसं राहताय खोलीत? माझी गोष्ट हे असले पांचट विनोद करताना तुला शरम वाटायला पाहिजे किशोरे. बरं का रे खंड्या? हा हेच ते औदुंबर. काल सकाळी त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली म्हणे. कुत्र्याला काय सांगते माझ्या प्रतिज्ञेबद्दल? तुमच्या प्रतिज्ञेवर निदान कुत्र्याचा विश्वास बसतो का ते बघत होते मी. बसतो का तुझा
विश्वास खंड्या नाही बसत ना? नाही ना? असा जवळ येऊन बघ. जवळ नको ते. अरे अरे का घाबरलो तुम्ही? किती छान हसला. तेवढंच जमतं मला. कालपासून ते ब्रह्मचर्याचं भूत तुमच्या मानकुटीवर बसलं होतं ना, ते आता कुठे खाली उतरल्यासारखं वाटतं. अगं कालपासून मी तरी कुठे शुद्धीवर आहे? कुठून आपण या ब्रह्मचर्याच्या भानगडीत पडलो असं झालंय मला. वाटलंच मला. तुमचं हे अवसान फार वेळ टिकणार याची मला खात्रीच होती. अहो, चला उठा, चला लवकर तयार व्हा. चला उठा लवकर तयार व्हा. कुठे जायचंय? सिनेमाला. एकदम सिनेमाला? मग काल तुम्ही मला लैला मजनूची 2 तिकीट आणून दिली होती, आठवतं ना? लैला मजनू. मग चला ना लवकर. मजनू मला नाही जमणार. तू एकटीच जागा, खूप काम आहेत मला. बरं बाबा ठीक आहे, बाहेर नको तर नको. इथे तुमच्या खोलीत आपण बसू, प्रेमाची गाणी गात आणि एकमेकांवर प्रेम करत. प्रेमाची गाणी गात आणि प्रेम करत? पण त्यात काय झालं? नाहीतरी आपल्या कॉलेजच्या टेकडीवर आपण बसत नव्हते. तुम्हाला आठवतं का गेल्याच आठवड्यात चांदण्या रात्री तुम्ही मला हृदयाशी धरून किती सुंदर गाणं म्हटलं होतं ते? गाणं कुठलं कुठलं? दे तुझ्या करी मज आसरा तुझा. तू शुक्राची सुंदर चांदणी, नकोस लाजू बोलूस रमणी, फुले तुझ्या मुखी मोगरा. तुझा जीवाचा हसरा, तुझा जीवाचा हसरा. दे तुझ्या करी, दे तुझ्या करी मज आसरा तुझा. दारे झाली नभाची उघडी, दारे झाली नभाची उघडी. वाहे नदी रुपयाची दुथडी, जाऊ बुडून माझ्या पाखरा. तुझा जीवाचा हसरा, तुझा जीवाचा हसरा. दे तुझ्या करी, दे तुझ्या करी मज आसरा तुझा. तुझा तुझा तुझा. वन्स मोर चांगलीच प्रगती केलीस रे ब्रह्मचार्या. कागद झालं ते बागेत बसलेलं माकडाला पाहिलं वाटतं आपल्याला. पाहिलं तर पाहिलं, त्याला काय घाबरायचं? पाहिलंस
पाहिलंस 5 मिनिटं माझ्या खोलीत आली नाहीस तर माझ्या ब्रह्मचर्याची चकली करून टाकलीस. तू इथून चालायला लाग इथून. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी आणि सुद्धा रामदत्ता प्रबंधना महाबळी बसलं का ते ब्रह्मचर्याचं भूत पण वानगुटीवर? हा माझा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी असं डोकं फिरल्यासारखं काय करता तुम्ही? महाबळी प्राणदाता सकाळ उठे. मी तुमचं डोकं दाबते. आता गळा तो नंतर दाबते. कानाखाली आवाज काढून चालायला लागतंय. गळा दाबते आणि भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मी जाऊ म्हणता? हा ठीक आहे. उद्या येणार नाही खोलीत, कळलं ना? अगे जागे तुला बोलवतो कंठा चालायला. ध्वजाग्रे उचली बाहो उचली बाहो उचली बाहो. गेली का हो? आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखत हा कापती भय. झालं का? असं काय करते? नाही जात. काय कराल? काय करीन? अगं धक्के मारून तुला हाकलून देईन माहितीये. असं? मग मारा मला धक्के. काढा मला बाहेर. धक्के मारण्यासाठी मी तुझ्या अंगाला हात लावू म्हणतेस? ते शक्य नाहीये. मी पोलिसालाच बोलवतो. पोलीस पोलीस. ठीक आहे मीच जाते. तुमच्यासारखं माकडाचं तोंड बघायचंय कुणाला? माकड? मी माकड? हो तू माकड. वानर. वांद्रा हो. तुझ्या शेंडीला शेर बनतो तरी आवडतोस खूप खूप. किशोरी तू महिन्यातून एकदा आलीस तरी चालेल. तू असं कर, तू पुढच्या शनिवारी माझ्या ब्रह्मचर्याला हाफ डे असतो बाबा. मग ना आपण हाफ डे घेऊन जा. मारुती राया हाफ डेच ऐकलं नाहीस ना रे बाबा? नाही ऐकलं. हा अजून वाट्याला बसलाय वाटतं वरती. अरे पडदा नको लावू. का? मला काही दिसत नाही. हा सिनेमा आहे की काय? इंटरव्हल झाला की काय? ए मड्यावाले ए गरम मड्यावाले. काय माणूस आहे, झाडावर बसून वडा विकतोय. हे वडाचं झाड आहे. वडील आहात आपण. अगं आई ग परत आली की काय? अगं आहे मारुती राय लक्ष ठेव रे. कोण आहे? मी कोण? स्त्री का पुरुष? तुझा बाप ते ठीक आहे. स्त्री का पुरुष? औद्या. अरे बाबा या 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 कुठे? अरे बाबा या बाबा का आलात? नाही आलात का? बरं झालं आलात ते. पण बाबा निदान पत्र तरी पाठवायचं याच्या आधी. अरे पत्र पाठवायला वेळ कुठे होता? म्हणजे रावसाहेब आले ते सुद्धा अगदी घोड्यावर बसून. घोड्यावर बसून? हो म्हणाले आत्ताच्या आत्ता जा आणि सगळं काही नीट ठरवूनच या. नाही बाबा हे रावसाहेब कोण आणि ठरवून काय या? सांगतो सगळं काही सांगतो. हा पण आधी मला थोडा दम तर खाऊ दे. खाना थोडस. आणि काय रे काही चहा कॉफी काही विचारशील का रे? हाय बाबा एक मिनिट. अरे माने 2 कप चहा. बाबा हा कडुलिंबाचा रस घेणार का थोडासा? हे बघ तो लिंबाचा रस वगैरे आपण नंतर घेऊ. लिंबाचा नाही हो कडुलिंब. तू आधी बस पाहू इथे. हे बघा हे बघ तू बस. मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. लिंबू आणि कडुलिंबू दोन्ही कडुलिंबू. अरे बोलून चालून तुम्ही अलीकडची सुशिक्षित मुलं. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवल्याशिवाय आम्ही तरी परस्पर काय ठरवणार नाही का? नाही बाबा हे दाखवणार काय आणि ठरवणार काय? गाढवाच्या लेका. काय बाबा काय वडील? अरे दोन्ही तेच. अरे एवढा घोडा वाढलाय आणि मी आता काय दाखवणार हे अजून तुझ्या लक्षात येत नाही? नाही बाबा. तुला काय वाटलं रे?
मी काय तुला मॅजिक लँटनचा खेळ दाखवणार आहे की काय? काही सांगतायत काय तुमचं या वयात? अरे आता एवढं वय वाढलं, हो, हो, हो. वय. आता लग्नात नको का बघायला? लग्न हो. कोणाचं? माझं? नाही माझं. हा तुमचं. अरे पण बाबा तुमचं लग्न झालंय ना, आणि परत परत लग्न काय करते? काय तुमचं एवढा मूर्ख असल्याची मला कल्पना नव्हती. मी मूर्ख? मग अरे तुला मुलगी दाखवून तरी काय उपयोग आहे म्हणा. पण कशी नक्षत्रासारखी मुलगी आहे रे. कुंडली तर 16 आणे जमते. मुलीचा बाप फॉरेनला जाण्याचा खर्च देणार आहे. फॉरेनचा खर्च? हो. फॉरेनचा खर्च? हो. स्वर्गाला जाण्याचा खर्च जरी ते देणार असतील ना, तरी मी लग्न करणार नाही बाबा. औद्या हो बाबा. शुद्धीवर आहेस का तू? हो बाबा. का गांजा ओढलाय? हो बाबा. हा? नाही बाबा. हा. तू लग्न करणार नाहीयेस? नाही नाही नाही. अरे पण का? महर्षी जटाशंकरजींनी मला ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली बाबा. खड्ड्यात गेला तुला तो जटाशंकर. मग बाबा माझ्या गुरूंबद्दल मला असला अद्वा तद्वा बोलायला चालणार नाही. गुरु 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 गुरु. अरे म्हशीच्या गोठ्यात नेऊन बांध तुझं ते गुरु. अरे तरुण वयात सारे अशीच प्रतिज्ञा करतात. मी सुद्धा माझ्या तरुण वयात अशीच घोर प्रतिज्ञा केली होती. काय सांगताय काय? हो ना. अरे दाढी काय वाढवली होती, काशीला काय चाललो होतो, पण वाटेत आगगाडीत तुझी आई भेटली. तिनं मला ताळ्यावर आणलं, म्हणून तुझा जन्म झाला. आघाडीतच झालं काय? आणि प्रत्यक्ष जन्मदाते आई वडिलांपेक्षा तुला तुझा गुरु श्रेष्ठ वाटतो. अर्थातच माझे गुरु महर्षी जटाशंकर हे बाल ब्रह्मचारी आहेत. आणि बाबा तुम्हाला तुमचं ब्रह्मचर्य राखता आलं नाही हे कबूल करायचं सोडून तुम्ही मला जन्म दिला याची कौतुक काय करताय? अरे म्हणजे आम्ही तुला जन्म दिला हा आमचा मूर्खपणा झाला. अरे साधा सुद्धा नाही, भयंकर मूर्खपणा, अक्षम्य मूर्खपणा. नाही बाबा मी असा लेचा पेचा नाही काय तुम्हाला पुरून उरेन मी. उडशील उडशील आम्हाला अगदी पुरून उडशील. हो पुरून म्हणजे असं नाही हो. काय घाई झाले काय कळत नाही बाबा. अरे आम्ही आणलेल्या मुलीशी तू लग्न केलं नाहीस ना, तर तुझी आई क्षणभर रेखे जिवंत राहणं शक्य नाही. आई आई काय करताय बाबा? जायला जाऊन सांगा. भारत माता आम्हा तरुणांकडे किती आशेने बघतीये. तिचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपण आपल्या संसारावर नको का तिलांजली द्यायला? औद्या ऐका औद्या ऐका बाबा त्या भारत मातेच्या किंकर ऐका. अरे इथे तुझा बाप दोन हाताने कोकलतोय ते तुला ऐकू येत नाही. तुझी आई तिकडे धाय मोकलून रडते, तिचा आक्रोश तुला ऐकू येत नाही. आणि गधड्या भारत मातेच्या किंकाळ्या तेवढे तुला ऐकू येतात होय रे. मी तुला अखेरचं विचारतोय, काय तू लग्न करणार आहेस का नाही? नाही. अरे त्रिवार नाही. जगाचं निस्संधान झालं ना तरी मी लग्न करणार नाही बाबा. ठीक आहे, मग यापुढे तुझा माझा संबंध संपला. अरे संपला. यापुढे तुझ्या कॉलेजच्या शिक्षणाला मी एक कपाती काही देणार नाही. अरे बाबा नाही अजिबात. बाबा नाही बाबा. बाबा गंमत करताय की खरं? मारुतीराय या दुसऱ्याही संकटातून वाचवलं. काय हा थेरडा कोण? थेरडा काय? हा बाहेर गेला तो अमरीश पुरी कोण? अरे गधड्या ते माझे वडील होते. वडील. वडील असे काय असे 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 आगीच्या बंबासारखे बोंबलत का गेले? माझं लग्न ठरवायला आले होते ना. लग्न? अरे कॉंग्रॅच्युलेशन. मी सरळ नकार दिला त्याला. अरे स्वतःचं ब्रह्मचर्य त्यांना राखता आलं नाही आणि माझं लग्न ठरवायला निघालेत. म्हणजे हे सगळं तू सांगितलंस तुझ्या वडिलांना? मग अरे घाबरतो की काय त्यांच्या बापाला? तुझ्या कॉलेजच्या शिक्षणासाठी तुला एक छदामे मिळणार नाही म्हणाले माहितीये. मग तुझ्या शिक्षणाचं काय आता? राम राम. कॉलेजच्या शिक्षणाला आमचा अखेरचा राम राम. आणि मग कॉलेज सोडून जाणारच कुठे? वानप्रस्थाश्रम. काय? स्वावलंबन आश्रम. कामशेत, जिल्हा पुणे. स्वावलंबन आश्रम. चला
स्वावलंबन आश्रम असा? अहो जय स्वावलंबन. जय स्वावलंबन. हो हे बघा काय म्हणताय. कष्ट करा, कष्ट करा. हे वेगळं म्हणतात. म्हणा म्हणा. जय स्वावलंबन. जय स्वावलंबन. हा वाचन चाललंय वाटतं. होय स्वावलंबन. कादंबरी आहे वाटतं. होय स्वावलंबन. बरी आहे वाटतं. कष्ट करा, कष्ट करा. ओरडताय कशाला? त्याचं काहीतरी वेगळं दिसतंय. रात्रपाळीचे वाटतंय. अहो कष्ट करा, कष्ट करा, कष्ट करा. अरे कष्ट करायचे राहिलेत. जय स्वावलंबन आणि कष्ट करा याखेरी तिसरं कार्य इथं दिसत नाहीये. साहजिक आहे हो. हा स्वावलंबन आश्रम आहे. या ठिकाणी प्रत्येकाने कष्ट हे केलेच पाहिजे. तू काय ते नुसता उभा राहिलाय स्टेशनवरल्या हमाला सारखा. तुला काही सोंडबिंड फुटले का काय? चल चल कष्ट कर, कष्ट कर, चल. होय स्वावलंबन. शबो शबो. ए कोण आहे? लाट घालू काय रे काय? अरे शुभप्रभात. डोमलावर सूर्य आला आणि शुभप्रभात कसली कपाळाची. अरे जबू माझ्या अल्पोपहाराचं घेऊन ये जबू. होय स्वावलंबन. आचार्य काय रे? ही पार्टी कशी झाली आहे? वाह जकास. सुंदर कामशेत, स्वावलंबी कामशेत. छान आहे. हा तेवढं जोडाक्षर मोठं करून घ्या. कुठलं हे ना? याला जोडाक्षर म्हणतात. मराठी आहे ते मोठं करा. चला. वाह सभेची तयारी मोठी झकास झाली. जकास. कष्ट केले म्हणजे सगळं काही होतं. रावसाहेबांचं स्वागत कसं झट झालं पाहिजे. हो. चला उठा. कष्ट करा, कष्ट करा. चला चला कष्ट करा. हा इकडे कष्ट करा. अहो इथे आचार्य कुठे राहतात मला सांगू शकाल का? जय स्वावलंबन. हा म्हणजे कोणीतरी नवीन दिसतोयस तू इथं. होय स्वावलंबन. तरी कष्ट करत नाहीस नि आचार्यानं ओळखत नाही. अहो कसं ओळखणार? इथे सगळे दाढीवाले, त्यामुळे आचार्य कोण आणि सेवक कोण हे माझ्यासारख्या नवीन माणसाला कसं कळणार? हो की नाही स्वावलंबन. जय स्वावलंबन. कष्ट करा. कोणाला सांगतो? मीच या आश्रमाचा आचार्य. आचार्य चंडीराम. आचार्य आचार्य आपल्याच दर्शनासाठी आला होतो आचार्य. मला वाटलं तर तुम्ही आचार्य असणार म्हणून. अहो बाल ब्रह्मचर्याचं तेज का कुठे लपतंय चेहऱ्यावरून आचार्य. अरे अरे नुसते पाया काय पडताय माझ्या? उठा उठा. कष्ट करा, कष्ट करा. पाया पडून पोट भरायचे दिवस आता संपले. आता राष्ट्र स्वतंत्र झालेला आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक प्रवचनात भाषणात बाहू उभारून सांगतो, बंधूनो कष्ट करा, कष्ट करा, स्वावलंबन करा. तर आणि तरच राष्ट्राचा उद्धार होईल. अगदी बरोबर आहे स्वावलंबन. बरोबर आहे ना? छान. तुम्ही निदान माझ्या पाया पडायचे तरी कष्ट घेतले. काय आचार्य. पण आजकाल एवढे कष्ट घेण्याची देखील कोणाची तयारी नसते. वाढलाय नुसता थोडासारखा. बर तुम्ही कोण, इथं कशासाठी आलात ते नाही सांगितलं. हा माझं नाव औदुंबर धोंडीराज शाळीग्राम. मी पुण्याला शेतकी कॉलेजात असतो म्हणजे होतो. परवा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर महर्षी जटाशंकरजींनी मला ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आहे. तेव्हापासून अविवाहित राहण्याची मी प्रतिज्ञा घेतली आहे. छान. आणि राष्ट्रकार्यासाठी आपल्या आश्रमात आलेलो आहे. वा हे तर फारच छान. ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा कोणी दिली म्हणाला? महर्षी जटाशंकर. हिमालयात असतात ते. तुम्ही ओळखता का ना? चांगला. तुम्ही कसं काय? 10 वर्ष आमच्या आश्रमात पांच्या होता तो. गेल्याच वर्षी रेणू नावाच्या एका आश्रम कन्येला घेऊन पळाला. तेव्हापासून हेच धंदे चालू आहेत. तुम्ही काही फारसे कष्ट केले दिसत नाही. का
हे काय आहे? हे हं? दंड दंड. दंड अरे याला काय दंड म्हणतात? या मांड्या म्हणजे हे दंड. बरोबर, हे दंड. पण किती बिलबिलीत, लिबलिबीत, पिलपिलीत सगळी चरबी भरले रे त्याच्यात. अरे आचार्य त्याचं काय आहे, वडिलांकडून येणाऱ्या मनी ऑर्डरच्या पैशावर हे शरीर वाढलं ना, त्याचा हा परिणाम आहे. पण आता तो संबंध संपलेला आहे. वडील मला म्हणाले ह्यापुढे तुला एक छदामही मिळणार नाही. मी म्हटलं नको नको तुमचा छदाम, संबंध संपवून टाकले. हो अरे 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 अरे, एवढं चिडायचं काय कारण? अरे म्हणजे काय? अरे ती मनी ऑर्डर महिन्याच्या महिन्याला या आश्रमाकडे पाठवायला सांगायचं. मग काय? मग काय, हं? इथे पगार बिगार काही नसतो. हे दिसतच आहे काय तब्येत येते की काय. स्वावलंबन आणि कष्ट हे आमचं ध्येय आहे. हो हो. प्रत्येक स्वयंसेवकानं दारोदार जाऊन भीक मागायची. भीक म्हणजे भिक्षा मागायची आणि आपलं पोट भरायचं. आचार्य काय नस रे बाबा? नेहमीच. अरे नेहमीच म्हणजे काय? नेहमीच म्हणजे गाईचं दही, ताडाचा गुळ, प्यालावर निरा, 2 केळी, 1 सफरचंद, 1 मोसंबा, 2 द्राक्ष, 4 बदाम, 4 कुटुंब पारले खजूर आणि 2 तोळे शुद्ध महाबळेश्वरी मध. वेडा, अरे मला एकट्याला एवढं चिक्कार झालं, काय आग्रह करत रे. हा एकट्या गुरुजींचा अल्पोपार आहे. हा यांचा एकट्याचा अल्पोपार आहे. तू कशाला मधल्यामध्ये जिबला चटतोय? मला वाटलं माझी सुद्धा सोय केलीस की काय. सोय हो. सोकाजी दिसतोय. म्हणजे काय? हा स्वावलंबन आश्रम आहे. इथे प्रत्येक सेवकाने स्वतः कष्ट करून आपल्या हाताने आपले जेवण बनवायचं असतं. होय की नाही आचार्य? झबू, काय आचार्य? आणखीन एक कष्ट कर रे बाबा. काय स्वावलंबन? त्रिवेणीला पाठवून दे. होय आचार्य. त्रिवेणी त्रिवेणी. आचार्य ह्या आश्रमात बायका आहेत? होत्या. म्हणजे पण तुझ्या त्या जट्यानं ती रेणूची भानगड केल्यापासून नवीन आश्रम कन्या घ्यायचा आम्ही बंद केलेला आहे. नाही मग ही त्रिवेणी माझी मुलगी आहे. मग हरकत नाही आचार्य, आपण तर बाल ब्रह्मचारी आहात ना. हो तो त्रिवेणीच्या आईशी लग्न करीपर्यंत. तिची आई सुद्धा आश्रम कन्याच होती ना. हो, पण तुला काय माहिती? कष्ट केले. तर त्रिवेणीच्या आईशी लग्न करीपर्यंत आम्ही बाल ब्रह्मचारी होतो. वा. पुढे तिची आई वारी आणि परमेश्वरानं आमच्या ब्रह्मचर्यावरचं संकट दूर केलं. तेव्हापासून या क्षणापर्यंत आम्ही प्रौढ ब्रह्मचारी आहोत. वा आचार्य. बाबा तुम्ही इथं काय बसलात? रावसाहेबांची गाडी आली सुद्धा. काय बोलतेस? रावसाहेब आले? हो. अरे कमाल आहे. माझा अल्पोपार व्हायचा अजून. मी अल्प कष्ट करू का? द्या इकडे द्या. आपण खाली बसायचे कष्ट घ्या. तुमच्या अल्पोपहाराला 2 तास लागतात. तो मागाहून करा. तुम्ही असं करा, तुम्ही दोघं व्हा पुढं. बर चला आपण कष्ट करू. हा 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 हा. काय काय अय्या हे कोण? हा, हे आपल्या स्वावलंबन आश्रमातले नवीन सेवक. शहाणे आहेत, हुशार आहेत, पण थोडे आगाऊ आहेत. औदुंबर यांचं नाव. बेटा त्रिवेणी, हो त्यांची राहण्याची नीट व्यवस्था कर. हो हो. मी आलो. किती छान नाव आहे तुमचं. औदुंबर. दुंबर. आणि दिसता पण किती सुंदर. जय स्वावलंबन. जय स्वावलंबून. ठीक आहे, तुम्ही नुसते उभ्या करायला. चला चला कष्ट करा चला. तोपर्यंत स्वावलंबन करायचे प्रयत्न करतो मी. इश्शू, आश्रमात अशी माणसं आल्यावर कोण कष्ट करणार नाही? हो की नाही ग महिने? हो म्हणतीये. रावसाहेब रविशंकर जिंदाबाद. रावसाहेब रविशंकर जिंदाबाद. रावसाहेब रविशंकर जिंदाबाद. रावसाहेब रविशंकर जिंदाबाद. रावसाहेब रविशंकर जिंदाबाद.
चला चला रे सुधारणेचा मार्ग चला झाडू युगायुगांच्या रूढीवरचा केर चला काढू करी घाण जो या वाटेवर मारुतया झाडू युगायुगांच्या रूढीवरचा केर चला काढू हे तू सनातन गोटे मारू तयाना सोटे हे तू सनातन गोटे मारू तयाना सोटे चिरडू विषारी काटे युगायुगांचा जमवून कचरा खड्ड्यातच गाडू युगायुगांच्या रूढीवरचा केर चला काढू चला चला रे सुधारणेचा मार्ग चला झाडू युगायुगांच्या रूढीवरचा केर चला काढू यावं 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 रावसाहेब या या येणे बसा बेटा बसावं रावसाहेब रावसाहेब गौरीशंकर स्वावलंबन आश्रमातर्फे मी आपले आणि आपल्या सुविद्य कन्या किशोरी तुम्हा दोघांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आमच्या आश्रमाला आपले आणि आपल्या कन्येचे 4 पाय लागले हे आमचं केवढं महत्त्वभाग्य. सेवकानो, आज आपल्या स्वावलंबन आश्रमाचा वाढदिवस आहे. तेवढ्यासाठी मुद्दाम आमच्या विनंतीला मान देऊन जंगल खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी रावसाहेब गौरीशंकर आपल्या कन्येसह वर्तमान या समारंभाचं अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी मुद्दाम इथे उपस्थित झालेले आहे. तसं त्यांचं सारं आयुष्य जंगलातच गेलेलं आहे. तथापि सेवानिवृत्त झाल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत, तर जंगल वाढवा हा नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाचं राष्ट्रीय दृष्ट्या काय महत्व आहे ही गोष्ट ते आपल्या अध्यक्षीय भाषणात कदाचित सांगण्याची शक्यता आहे. आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून या ठिकाणी ते वृक्षारोपणही करणार आहे. जबू आपली कुंडी घेऊन ये. होय आचार्य. आता कुठे ठेव तिला? तिथे ठेव तिला. हो. आणि हळू ठेव. हो हो, तेवढी एकच आहे. जय स्वावलंबन, जय स्वावलंबन. काय चाललंय? कष्ट चाललेत. लांबून कष्ट करा. त्रिवेणी, बेटा त्रिवेणी, हो लक्ष कुठे आहे तुझं? अगं ते औदुंबराचा रोप घेऊन ये. हो हो. इकडे. रावसाहेब बोला. आता या औदुंबराच्या रोपाला आपण थोडस पाणी घालण्याचे थोडेसे कष्ट घ्या म्हणजे बस. अरे पाणी घालायला आपली पाण्याची झारी आहे ना रे? हो, आहे. अरे मग कोणीतरी आणा ना रे. नवीन म्हसोबा उठ. बाबा हे घ्या. हो हो. या.
आता रावसाहेब गौरीशंकर आपल्या पुढं 2 शब्द बोलतील. बैस बेटा बैस. रावसाहेब गौरशंकर जिंदाबाद. रावसाहेब गौरशंकर जिंदाबाद. अरे नुसत्या घोषणा काय देत आहे? या तुमच्या स्वावलंबन आश्रमात मी हे वृक्षारोपण का केलं याचा गर्भितार्थ नीट लक्षात घ्या. त्याचा अर्थ हा की तुमच्यापैकी प्रत्येकानं वर्षातून निदान 1 झाड तरी लावलं पाहिजे. तरच या देशात मोठमोठी जंगलं निर्माण होती. देशात मोठमोठी जंगलं निर्माण झाल्या वाचून स्वराज्याचं सुराज्य होणं शक्य नाही. प्राचीन काळी या भरतखंडात दंडकारण्यासारखी मोठमोठी जंगलं होती. म्हणून इथं रामराज्य चालत होती. ती रामराज्य आज कुठे कुठे गेली ती रामराज्य? आणि शपथ मी नाही घेतली हो. अरे ज्या देशाला पूर्वी सुवर्णभूमी असं म्हणत. हो ना. काय म्हणत? सुवर्णभूमी. तिची आज अशी अन्नान्न दशा का झाली? कारण देशात सर्वत्र पर्जन्याचं प्रमाण कमी झालं. पर्जन्य म्हणजे तरी काय? पर्जन्य म्हणजे तरी काय? पाऊस. पाऊस. वाह, सुंदर मराठी आहे यांचं. तर पाऊस तरी कमी का झाला? कारण इंग्रज सरकारनं या देशातली जंगलं कापून नेली म्हणून पाऊस कमी झाला. असेल. पाऊस कमी झाला तसं अन्नधान्य कमी झालं. अन्नधान्य कमी झालं तसं लोक भुके कंगाल झाले. आणि लोक भुके कंगाल झाले तसं चुटकी सरसं त्यांच्या हातून स्वराज्य गेलं. आपल्या देशाचं स्वातंत्र्य का गेलं याचं हे खरं रहस्य आहे. वाह वाह वाह. पण एका गाढवाला ते समज असेल तर शपथ वाह. असो. तर देशात झाडं लावा, जंगलं वाढवा, म्हणजे तरी धो 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 पाऊस पडेल. धनधान्याची चंगळ होईल. लोक धडधाकट होती. आणि मग प्रत्येक घराघरात रामराज्य निर्माण होईल. हे जंगलं वाढवण्याचं माझं राष्ट्रीय कार्य या आपल्या संस्थेनं हाती घ्यावं म्हणून या संस्थेला 5,000 रुपयाची देणगी जाहीर करतो. जय स्वावलंबन. जय स्वावलंबन. जय 5,000. स्वावलंबन आश्रमात आभार मानायची पद्धत नाही. तरी पण रावसाहेब गौरीशंकरांना मी असं आश्वासन देतो की त्यांनी दिलेल्या 5,000 रुपयाच्या देणगीवर वर्षाच्या आत इथं 1,00,000 झाडं लावेल. कुठं? त्या कुंडीत? हो. आणि दंडकारण्य निर्माण करेल. म्हणजे वर्षाचे 12ही महिने या ठिकाणी अमावास्येचा अंधकार तर पडेलच पडेल. पण वर्षाचे 365 दिवस असा धो 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 पाऊस मी पाडी की साऱ्या देशात नारळाच्या झाडाच्या उंचीची भाताची रोपं उगवतील. आणि मग रामराज्यच का त्याचा बाप दशरथ राज्य हिते लोटांगण घालीत येईल. वाह, जमलं. छान. आणि हे कार्य जर माझ्या हातून झालं नाही तर रावसाहेब बोला. आपण माझ्या तोंडावर दाढी मिशीचा एक केस शिल्लक ठेवू नका. बिन पाण्यानं त्याची हजामत करून टाका. जय स्वावलंबन. जय स्वावलंबन. आता हा कार्यक्रम संपला. चला. हो, हा कार्यक्रम संपला. आता मुख्य कार्यक्रम नाही ते द्याल तुम्ही मला मागावून. त्या अगोदर आश्रमाचा परिसर आणि बाजून वाहणारी इंद्रायणी नदी आपल्याला दाखवून आणतो. हो, चला. चल बेटा किशोरी.
बाबा मी फार दमले, जरा विश्रांती घेऊ. जरूर बेटा जरूर जरूर तुम्ही विश्रांती घ्या. बेटा त्रिवेणी हो पाहुण्यांना त्यांची पर्णकुटी दाखव. हो हो. जा बेटा जा. चला वर रावसाहेब चला. आश्रमाचा परिसर आणि इंद्रायणी नदी आपण पाहून येऊ. हो येताय ना? हो येते ना. इथून डावीकडनं दुसरी झोपडी. थँक्स. हे वेडा वेडा म्हटल्यावर बघतोय बोल. काय कष्ट बिष्ट झाले सगळे व्यवस्थित? नाही म्हणजे तुम्ही जा रे आता आणि आपापल्या कामाला लागा. तुम्ही कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे? मला माझ्या जेवणाची तयारी नको करायला? द्या 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 माझा शिधा आणि दाखवा तुमचा मुदपाक खाना. इथे सेवकांना आम्ही शिधा देत नाही. प्रत्येकानंच भिक्षा मागून आपला शिधा जमवायचा असतो. पण तुम्ही आज पहिल्यांदाच इथे येताय ना, मग आज तुमच्या भिक्षेला सुट्टी. शिवाय आज माझा वाढदिवस सुद्धा आहे. अरे वा. तेव्हा तुम्ही आज माझ्याच वाट्यात जेवा. तुमच्याच वाट्यात जेवा? नशीब तुम्ही मला तुमच्याच ताटात नाही जेवायला सांगितलं. अहो वाट्यात म्हणजे ताटातल्या वाट्यात नाही काही, मग म्हणजे शिध्याच्या वाट्यात. म्हणजे माझ्या हिश्श्यात जेवा असं म्हणाले तुम्हाला. काय इथं पोटात भूक लागली काय करताय? काय एक एक नग भेटतायत मला. जाऊ दे, मला माझी वायकडी कुठे ठेवले ते सांगा आधी. इथंच ठेवलीये. इथंच म्हणजे? माझ्या शेजारच्या झोपडीत. शेजारच्या? अजून कोण कोण आहे झोपडीत? कोणी सुद्धा नाही, फक्त तुम्ही आणि मी. मग मजा आहे. मारुती राया, अरे तुला माझी काय दया माय आहे की नाही रे बाबा? काय माझ्या इतक्या शेजारची झोपडी का दिली माहितीये तुम्हाला? कारण रात्री अपरात्री तुम्हाला काही काम लागलं ना तर मला लगेच हाक मारता येईल. नाही, रात्री अपरात्री माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला काय काम लागणार आहे? शिवाय शिवाय हा स्वावलंबन आश्रम आहे. इथे प्रत्येकानं आपापलं काम आपापल्या हातानं करायचं असतं. हो की नाही ताई? ताई काय म्हणता मला? ताई माझं नाव त्रिवेणी आहे. तुमचं नाव काय आहे? औदुंबर. हो पण घरात काय म्हणतात तुम्हाला? आई म्हणते औदू, बाप म्हणतो औद्या. औद्या? औद्या नाही. किती छान नाव आहे तुमचं. औद्या. औद्या नाही हे काय चाललंय? औद्या औद्या औ औ. आणि तुमची बायको काय म्हणते तुम्हाला? काय लाजते, काय मुरडते? बायको काय म्हणणार? अहो माझं लग्नच झालेलं नाहीये. काय तुमची बुद्धी आहे? तुम्ही मंत्रिमंडळात का जात नाही? काय प्रश्नच आहे. अय्या, म्हणजे तुमचं अजून लग्न नाही झालं? म्हणजे मी तुम्हाला 4-2 पोरांच्या बापासारखा वाटतो की काय तुम्हाला? तसं नाही हो, पण तुमचं लग्न झालं नाही हे ऐकून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. आनंद असा? हा ऐतिहासिक आनंद. आणि थोडासा धीर सुद्धा आलाय. किती किती सुखी आहात तुम्ही. अरे नाही तर आम्ही. तुमचे असं काय झालंय? अहो काय सांगू तुम्हाला, इकडे आमचं लग्न झालं आणि त्याच दिवशी तिकडून पळून जायचं झालं. तिकडून म्हणजे नक्की कुकडून? तिकडून म्हणजे आमचे यजमान. हो यजमान होय. आज 2 वर्ष झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा पत्ताच नाहीये. आजच त्या दिवशी सुद्धा माझा वाढदिवस होता. अरे वा. तेव्हापासून आतापर्यंत पत्ताच नाहीये. आणि तुमची माझी भेट सुद्धा आजच घडली. रडताय कशाला? ही ईश्वराची कृपा समजा की तुमचं लग्न होऊन देखील तुमचं ब्रह्मचर्य शाबूत राहिलं. कृपा कसली? अहो कृपा म्हणा. इथे एक एक दिवस मी कसा काढतेय ते माझं मलाच माहिती.
माहिती. तुम्हाला झटके येतात का? कशाला रडताय? अजिबात रडू नका. कशासाठी घाबरताय? अजिबात घाबरू नका. मी आहे ना. हो तसं नाही हो. तुमचा तो जो कोण आहे ना त्याचं नाव आणि पत्ता द्या. नाही त्याला 24 तासाच्या आत इथं हजर केला ना तर मी काय कराल तुम्ही? काही करणार नाही मी. आणि आता मी जे म्हणावं असं तुम्हाला वाटतंय ते मीच म्हणणार नाही. कमाल आहे तुमची. काय झालं? स्वतःच्या संसारावर तिलांजली देऊन दुसऱ्याचे संसार उभा करण्यास उत्सुक असलेला तुमच्यासारखा ब्रह्मचारी मी अद्याप पाहिला नाही. आपले आभार मी कसे मानू? काय आभार मानताय तुम्ही? खाली काहीतरी शिडी घ्या म्हणजे इथपर्यंत पोहोचाल. 2 मिनिटं शहाण्यासारखं उभं राहाल का? काय उभं राहा, मी तिकडे जाऊन येतो. अहो जाताय कुठं? म्हणजे जेवायचं आहे ना तुम्हाला? हो ना. 2 घास तरी खाऊन घ्या. कान फडत मारल्यासारखं वाटलंय. तुम्ही माझ्या ब्रह्मचर्याचा इतका बोऱ्या वाजवलेला आहे की आता नदीवर जाऊन मला 2दा आंघोळ करावी लागणार आहे माहितीये. मग मी डबा आणू? आणा. डबा. माझ्याकडे मोठी बाटली आहे. काय इथे माणसं खातात का काय करतात? सारखे आपल्या डबा घेऊन पळत असतात. रागावला, पुन्हा रागावला. पण इतका रागावला तरी किती सुंदर दिसतो माझा हा उद्या. चला रे सुधारणेचा मार्ग चला झाडू. युगायुगांच्या रूढी झाडूवाले. अहो तुम्ही झाडूवाले. ओ भाई माझं नाव औदुंबर आहे, झाडूवाले नाहीये. ओम सो सॉरी. झाडू का घेतलाय हातात? घाण झाडायला. म्हणजे तुम्ही झाडूवाले? माझ्या ब्रह्मचर्याच्या मार्गात येणारी घाण झाडायला हा झाडू घेतलाय. आय सी. यू सी आय गो. चला रे सुधारणेचा मार्ग चला झाडू. झाडा मला. हो बाई का माझ्या मागे लागलाय? अहो तुमच्यापासून वाचण्यासाठी मी कॉलेज सोडून इकडे आलो. परत आपल्या माझ्या मुखोमा भूताप्रमाणे हजर. काय हो? मी तुमच्या मागे लागले का तुम्ही माझ्या मागे लागला? मी माझ्या वडिलांबरोबर इथं आले. तो झाडूवाल्याचं हे सोंग घेऊन तुम्ही माझ्या आधी इथं हजर. सोंग? बाई हे सोंग नाहीये. राष्ट्राच्या उद्धारासाठी मी आश्रमात आलेलो आहे. तर कुणाला खरंच वाटेल. अहो झाडू शपथ. आणि तुमचं मन जर माझ्याबद्दल इतकं साफ असतं ना तर मगापासून तुम्ही आपलं तोंड नसतं चुकवलं एखाद्या देणेकऱ्यासारखं. मी कशाला तुमचं तोंड चुकू? मी काय तुमचा देणे लागते? अर्थातच तुम्ही माझे देणेकरीच लागता. अरे काय घेतलंय मी तुमचं? काय घेतलंय हो? माझं मन, माझं प्रेम. बघा बाई हे असलं भलतं सलतं बोलून मला असभ्य वर्तन करायला लावू नका. मला तुम्ही जाऊ द्या. झाडूवाले मामा चाललात कुठे इतक्या लवकर? झाडूवाले मामा बोमला. हे बघा मी जरा नदीवरून पोहून येते. तोपर्यंत माझ्या आश्रमातली खोली आहे ना ती जरा व्यवस्थित झाडून ठेवा. कळलं? बाई तुम्ही मला तुमच्या घरचा रामागडी समजताय की काय? मी कशी तुम्हाला गडी समजेल? तुम्ही तर माझे यजमान आहात. यजमान काय बोलताय काय? अहो या आश्रमात मी तुमची पाहुणी आहे की नाही? पाहुण्या म्हणजेच तुम्ही माझे यजमान. जा पाहू. मी पोहून येईपर्यंत माझ्या आश्रमातली खोली व्यवस्थित झाडून ठेवायचं. पाहुणीबाई आता काय तुम्हाला पोहता येतं का? नाही. आता कुठे मी रांगायला शिकले. वयाच्या मनानं बरीच प्रगती आहे. काय नाही अहो तसं नाही. ही नदी तुमच्या माहितीची नाहीये. भयंकर नदी आहे. उगाच भलतं सलतं काय झालं तर मग? इतकी जर तुम्हाला माझी काळजी वाटते हो ना चला माझ्या बरोबर. चला तुमच्या बरोबर. आणि एकटा का? भीती वाटते तुम्हाला माझी? तिथे मी काय खात नाही तुम्हाला? मला कुठे भीती वाटते? ओहो ब्रह्मचारी ना तुम्ही? मला तुमच्या ब्रह्मचर्याची भीती वाटत असावी. हे बघा बाई हे असलं बोलून माझ्या ब्रह्मचर्याला डिवचू नका. जाऊ द्या. तोंडची वाफ दवडता. तुम्हाला तुमच्या ब्रह्मचर्याची मुळीच खात्री नाही. खात्री नाही? ठीक आहे मी तुमचं आव्हान स्वीकारलं. चला तुम्ही चला.
हे बघा मी तुम्हाला पुन्हा बजावून ठेवते. काय माझ्यामुळे तुमच्या ब्रह्मचर्याचं जर काही वाटोळ बिटोळ झालं ना तर त्याला मी जबाबदार नाही. अरे हा हे मारुती स्तोत्र माझ्या बादलीत असताना स्वर्गातल्या अप्सरांचा देखील माझ्या ब्रह्मचर्याला धोका नाही. जय स्वावलंबन, जय स्वावलंबून. वा 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 वा. आश्रमाचा परिसर आवडला. वा जकास. जंगलशास्त्राच्या दृष्टीनं तुमची जागा एकदम पसंत. अरे वा छान. पण का या भागात एकंदर पाऊस किती पडतो? पाऊस पुष्कळ पडतो बा. पुष्कळ पडतो. हो पुष्कळ पडतो. दंड पाऊस पडतो. नाही म्हणजे नेमका किती पडतो? हा बघा हा असा इतका पडतो. तर मग तुमचं किती इंच पडतो? तुम्हाला किती हवाय? निदान 300-400 इंच तरी हवाय. पाडूया ना. पाडूया. अरे मी पाडतो आहे काय त्या. घड घड. पण काय राव साहेब बोला. 5,000 रुपयात एवढा पाऊस कसा काय पाडता येईल? आचार्य एक मिनिट. काय काय तो उंच डोंगर कुठला? हो तो पुसट पुसट दिसतो तो. करेक्ट तोच. तुम्हाला माहित नाही वाटतं? नाही ना. मग महाबळेश्वर असेल. हो महाबळेश्वर. महाबळेश्वर. हो तुम्हाला माहित नाही म्हणजे महाबळेश्वर. इकडे कुठे? नाही मग माथेरान असेल. असेल माथेरान. डोंगर आहे. बरं आणखी एक सांगा. या डोंगराळ भागात उगवतं काय? काय कमाल आहे रावसाहेब. काय झालं? अहो पेरू तसं उगवत. अच्छा पेरू उगवतात. तसं नाही मग पेरू तस उगवत. मग न पेरता काय उगवत? सूर्य उगवतो, चंद्र उगवतो, धूमकेतू उगवतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रपंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णय गायका दिना ना ना. ही पोरगी त्या झाडाआड इतक्या वेळ काय करतेय? कपडे बदलते का काढतीये का नुसतेच कपडे काढते? बदलत काहीच नाहीये. मारुती राया आज खरोखर तुमची कसोटी आहे, माझी नाही काय. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. काय करता आहात? हनुमान स्तोत्र वाचते. पुण्यवंत पुण्यशीला पावना परितोषका. माझ्याकडे पहा ना कशी दिसते मी. दोजाकडे उचलले बाबा आवेश लोटाला पुढे काळात दिला उचलले ते काळात अय्या अय्या अय्या. किती सुंदर नदी आहे ही. आणि झाडे तरी भोवतालची केवढे सुंदर आहे. असं वाटतं आता कसं वाटतंय? असं वाटतं की या पाण्यात एकसारखं पोहावं, डुंबावं आणि या झाडीतल्या हिरव्यागार गवतावर एकसारखं गात गात लोळावं. तुम्हाला नाही वाटत असं औदुंबर? मनाशी टाकिले मागे माझ्या मनात तसली काहीतरी गडबड चालू झाली आता. काय हो यमुना तीरावर राधाकृष्ण असेच बसले असतील नाही का? राधाकृष्णन कोण राष्ट्रपती? ते नाही हो. मग राधा आणि कृष्ण. ते होय. राधा अशी यमुनेच्या काठावर उभी आहे आणि कृष्ण तो काय करतोय? तुम्ही बसलात नुसता तसा काठावर मुरली वाजवतोय. त्या मुरलीच्या नाद माधुर्यानं राधा मंत्रमुग्ध होते आणि यमुना जळात जलविहार करण्याची तिला तीव्र इच्छा होते. ती कृष्णाला जलविहारासाठी बोलवते. कृष्ण लाजतो. हा असा तुमच्यासारखा
किती पाणी उडवत आहे अंगावर. बाई बरोबर गेलं म्हणजे इतके शिंतोड्या करोडायचे. काय सांगताय काय? या ना पोहायला. पोहायला? मग हनुमान स्तोत्र कोण वाचणार? तुम्ही अगदीच कसे होसे? माझ्या बरोबर इथे प्रेमाची स्तोत्र गायची सोडून ती मारुतीची स्तोत्र कसली वाचत बसला आहात? हे बघा बाई, तुम्ही वाटेल त्याच्याबद्दल वाटेल ते बोला, पण माझ्या मारुत्र्याबद्दल असलं भलता सलता बोलायला मला आवडणार नाही. मी सांगून ठेवतोय. ध्वजाग्रे उतरली बाबा, आवेश लोटायला पुढे. काळाग्रे काळा राग दे काय? विंचू चावला? असा मध्येच कसा काय विंचू चावला? लवकर काहीतरी करा, नाही तर मी मरीन. मरू नका. हा बघा बघा, ओल्या मारुती आहे ना, तो पायावर घालून बघतो. ओल्या मारुती समोर मी मंत्र पुष्पाने बिंदू तारा उतारा. हो बाई, हा ओल्या मारुती सुद्धा वाढला. तुमचा विंचू उतरला काय? छे छे, तो कुठला उतरतोय? अजून नाही उतरला? तो तर एकसारखा वरवर 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 चढतोय. आता काय झालं? विंचू काळजापर्यंत चढला. काळजापर्यंत चढला? औदुंबर अजून वर चढतोय. चढतोय 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 चढतोय. मी काय करू सांग? काय करू? काय मला उचलून न्या आश्रमापर्यंत. उचलून न्या? अहो, 4 माणसांचं काम मी एकटा कसं काय? कसा करणार? नाही करणार. नाही तर असं करा, मी तुमच्या गळ्याभोवती हात टाकते आणि तुम्ही मला हलके 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 आश्रमापर्यंत घेऊन चला. चलताय ना? नाथ, अनाथ झाल्यासारखं वाटतंय मला. हात काढताय ना? हो हो. ऐक, धबधब्या आपलं मारुती रे, लक्ष ठेव. काय धबधबा आपला? धबधबा केवढा आहे हा? बोला. आपली इंद्रायणी नदी आहे ना, ती अशी वाहत वाहत, बापरे, हलतीच वाहत गेलेली दिसते. काय चाललंय? सोडा मला. काका बाबा आले. अरे आले तर घाबरते कशाला तुम्ही? आहे ना, सोडा. नाही विंचू कोणी चावलं नाही. मला सोडा. नाही तुम्ही तुम्हाला चावी ना. चावते काय? अरे या 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 या, कसं काय? बरं आहे ना? चहा पाणी झालं? बाबा. काय बेटा? बाबा, हा राक्षस माझं हरण करत होता. हिचं हरण कसं काय शक्य आहे? मला सांगा बरं. आचार्य, काय तुमच्या आश्रमात हे धंदे चालतात काय? या माणसाचा आणि आमच्या आश्रमाचा काही एक संबंध नाही. हा आज सकाळी इथे आलेला आहे. वा शालिग्राम, आमचे गुरु आता गुरु. काहीतरी काय? हो बाबा, ते तसे नाही. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. त्याला मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तुला सांगतो, मी तुला इथे डोळ्यांनी पाहिलेलं लक्षात ठेव. अहो, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकून तरी काय की नाही? काय? हे बघा, त्यांच्या बायला विंचू चावला. मी त्यांना आश्रमापर्यंत घेऊन चालवतो. हा बघा धबधबा आपल्या. काय बेटा, खरं आहे काय? खोट. हो. साफ खोट. अरे बाबा, काय बेटा? मला विंचू बिंचू काही चावला नाही. हो, ऐका, उलट की नाही, हा, हेच माझ्या दंडाला चावले. हो. अरे चांडाळा, हरामखोरा, कोण मी? एवढे कष्ट घेऊन आम्ही संस्था उभी केली. एका क्षणात त्याच्यावर नांगर फिरवला. आई शपथ. अरे पाया काय पडतो? अरे काय करतो? इथे येऊन तुला हे धंदे करायचे होते, ते एखाद्या पांढर पळात का नाही गेला? माजलेला वळू कुठला? आचार्य, माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचा तुम्ही संशय घेताय? नाही, तुमचा हा आश्रम बंद पडला ना, तर महर्षी जटाशंकरजींचा शिष्य म्हणवणार नाही मी. हा आलं, माझ्या लक्षात आलं. तुझा तो जट्या त्या रेणूला घेऊन पळाला. त्याच्या पावलावर पाऊल टाकून तू सुद्धा तोच पाजीपणा करतोय, हरामखोरा. छान छान छान. म्हणजे असले बदमाश ज्या आश्रमात राहतात त्या आश्रमाला मी 5,000 रुपये देणार होतो. हो ना, हो ना. आता 5,000च काय, पण 5 पैसे देखील मिळणार नाही. चंद्ररामबुवा, नाही नाही. वारे ब्रह्मचारी, वारे ब्रह्मचारी, वारे आचार्य, वारे आचार्य. नाही 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 नाही. बाबा, बाबा, मी काय सांगितलं ऐकून घ्या. एक अक्षर बोल नकोस. सगळं माझ्या लक्षात आलं. नाही, या बदमाशांच्या अड्ड्यात आपल्याला क्षणभरी थांबायचं नाही. साहेब, रागवायचं नाही. पैसे कबूल केले, दिले पाहिजे. चुप. एक अक्षर बोल नकोस.
तुमच्या कुठल्याही भानगडीत आम्हाला पडायचं नाही. किशोरी प्लीज. नाही, बाबा, सॉरी प्लीज. सॉरी माझं ऐकून सॉरी घ्या. प्लीज, सॉरी प्लीज. सो बाबा, सॉरी. बाबा, बाबा. अरे 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 250, 100, 50, 5 थोत तुझ्या जिनगानीवर. नालायक, बेशरम, पाजे, हरामखोर. थोत. कोण आहे? आचार्य काय? तुम्ही रागू नका, मी तुम्हाला टोपी घालतो. हं? जाऊ दे ना बाबा, त्यांची एवढी मिजाज कशाला हवी? नाहीतर काय. मी आणि हौद्या एकत्र असल्यावर 5 मिनिटात 5 लाख रुपये जमा करू. हक्की नाही हो? तू दुसरा बघ ना, कोणतरी का त्रास देते मला. नाही नाही, कळली तुमची अक्कल कळली. हा. आता करा जन्मभर कष्ट आणि मरा स्वावलंबनात. 5 लाख रुपये जमवताय. थोबाड बघा एकेकाच. चला, 5 लाख रुपये जमवतायत. मारुती राया, ही दोन्ही प्रकरण मला झेपतील असं काय वाटत नाही. तू इथे राहून पुढे कष्ट चालू ठेव, मला काही जमणार नाही, मी चाललो इकडे. यावा घ्यावा, हो यावा घ्यावा, हवा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा. यावा घ्यावा, हवा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा. व्यायामाचा नेम धरावा, खुराक पौष्टिक हाचा पावा. व्यायामाचा नेम धरावा, नेम धरावा, नेम धरावा. अग 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 नेम धरावा. व्यायामाचा नेम धरावा, खुराक पौष्टिक हाचा पावा. कडुलिंबाचा रस प्यावा, कडुलिंबाचा रस प्यावा. यावा घ्यावा, हो यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा. यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका माझा मेवा, सुका मेवा माझा. शेवगाठिया चिवडा, नाद घाण हा सोडा. शेवगाठिया चिवडा, नाद घाण हा सोडा. भजी वड्याची मिसळीची चटक जिभेला नचलावा. भजी वड्याची मिसळीची चटक जिभेला नचलावा. खडी साखर बेदाणा, खडी साखर बेदाणा. खजूर खार कनाना, नाना खजूर खार कनाना. तुपात तळले पिस्ते, तुपात तळले पिस्ते. बदाम नच है सस्ते, बदाम नच है सस्ते. काजू कंदाहारी जर्दाळू गुणकारी. काजू कंदाहारी जर्दाळू गुणकारी. मिसळून केला हा मेवा, देशासाठी हा सेवा. मिसळून केला हा मेवा, देशासाठी हा सेवा. यावा घ्यावा, हो यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा. यावा घ्यावा, खावा सदा हलवा, सुका मेवा माझा, सुका माझा मेवा, सुका माझा मेवा, सुका माझा मेवा.
लांबून. अहो, त्या दिवशी आश्रमात घडलेल्या प्रकाराबद्दल मी तुमची क्षमा मागायला आले होते. ती सुद्धा लांबून. खरंच फार वाईट गोष्ट झाली हो माझ्या हातात. हे बघा बाई, आता भलता सलता बोलू नका, मुद्द्याचं बोला. तुम्ही माझा मेवा घ्यायला आलात की परत माझा चावा घ्यायला आलात? आता मी काय केलं म्हणजे तुमची खात्री पटेल? विंचू. त्या दिवशी तुम्हाला विंचू चावला होता काय? अहो थट्ट होती ती सगळी. होय काय? आता इंगळी जरी नसली तरी क्षमा करणार नाही. यावा घ्यावा खावा. अहो चाललात कुठे? थांबा की जरा. ब्रह्मचारी कधीही थांबत नसतं. पण मला चर्चा करायची आहे तुमच्याशी. चर्चा? आपलं ते ब्रह्मचर्याबद्दल. आधी तुम्हाला एक मेव्याचं पाकिट घ्यायला लागेल. ठीक आहे ठीक आहे. ब्रह्मचर्य आधी पाकिट. किती त्याचे? 2 रुपये. बापरे, फारच महाग आहे बुवा तुमचा मेवा. बोला. आपण बसून बोलायचं का? ब्रह्मचारी कधीही बसत नसतो, कधी कधी बसतो. अगं आई ग. हा, तर मी काय म्हणत होते, ब्रह्मचर्याने देशाचं वाटोळा झालंय असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? कोण म्हणतं असं? ब्रह्मचर्यानेच या देशाचं कल्याण होणार आहे. अहो नुसते खेकसू नका, माझ्याशी वाद घालून मला पटवा. ठीक आहे, नाही तुम्हाला या वादात जिंकला ना तर मी माझं नाव बदलेन. आणि जर मी हरले ना तर मी माझं नाव बदलीन. विचारा विचारा, काय विचारायचं ते. काय हो, ब्रह्मचर्याची दीक्षा घेतल्यापासून तुमच्या आयुष्यातलं काव्य एकदम कुठं नाहीसं झालं? कोण म्हणतं असं? भारीच सभ्य माकड बनला तुम्ही आता. माकड? माझा चेहरा माकडासारखा दिसतो? अगदी. ओ बाई, मी मनात आणलं ना तर तुमच्यासारख्या 56 माकडीनी माझ्या मागे उभ्या करी. मनात आणत नाही म्हणून. खरं नाही वाटत. हो, इतर पोरींचं राहू द्या, माझं उदाहरण घ्या ना. मला तर तुमच्या संबंधी कसलीही भावना वाटत नाही. खरं म्हणता? शक्य नाही. अहो शक्य काय नाही, मी स्वतः सांगते ना तुम्हाला. तुम्हाला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही? काही नाही हो. मग काय रे मारुती राह, मला संजयबद्दल केकी कसं काय वाटत असतं रे? काय वाटत असतं? असलं काही नाही, काय आदर. मला तुमच्याबद्दल आदर वाटतो. आदर? हो. आदर वाटतो काय तुम्हाला माझ्याबद्दल? तो का म्हणून? माझं एक पाकिट घेतलं म्हणून. असं काय करताय? हे बघा, मला तुमच्याबद्दल जसा आदर वाटतो ना तसं तुम्हाला माझ्याबद्दल नको का काय वाटायला? हो. नाही तसं नाही म्हणायला तुमच्याबद्दल एक जरूर वाटते हा मला. एक काय? काय? दया, कीव, सहानुभूती वगैरे वगैरे. दया? ती कशाबद्दल? तुम्हाला काय कळत नाही. अगदीच बावळट आहात तुम्ही. बावळट कुठचे? मी बावळट? हे बघ, 2 रुपये घे, चालायला चर्चा संपली. अहो रागवत आहे का बारीक सारीक गोष्टींबद्दल? बारीक सारीक गोष्ट धडधडीत माझ्या तोंडावर बावळट म्हणते, शरम नाही वाटत तुला? मला माफ करा, मी पुन्हा नाही बोलणार असं. परत म्हणशील असं? नाही बोलणार. हात सोड नकोस माझा. सोड नकोस हात. परत म्हणशील असं? बरं वाटतंय मला. वाटतंय ना? अजून बरं वाटतंय. बरं वाटतंय. मला तर किती बरं वाटायला लागलं म्हणून सांगू. खरं ना? अगदी 100%. तरीच म्हटलं माझा अंदाज कसा काय एवढा चुकला. कुठे? बस खाली, बस बस. तुला काय वाटतं? कशाबद्दल? माझ्याबद्दल, दुसऱ्याबद्दल नाही. काय पोरगी? तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल बघा, मला आत्ता काहीतरी वाटायला लागलंय. आत्ता सांग. पण ते काय वाटायला लागलंय माझं मला नीट सांगता येत नाही. कसं सांगता येत नाही? कसं सांगता येत नाही? आपल्याला काय वाटतं हे सांगता आलंच पाहिजे माणसाला. सांग. असं म्हणता? मग तुम्हीच मला आधी सांगा, तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल? उच्च, उदात्त, पवित्र पवित्र वगैरे काय वाटतंय? अच्छा, म्हणजे एखादी गाय पाहिल्यावर आपल्याला जसं वाटतं तसं? अगं गायीचा इथं काय संबंध आहे? तू काय गाय आहेस का? म्हैस कुठली? पण मग नक्की काय वाटतं तुम्हाला माझ्याबद्दल? आता नक्की विसर 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 पडल्यासारखा वाटतो बाहेरच्या जगाचा. राष्ट्रप्रेम, देशकार्य ह्या कल्पना जुगारून द्याव्याशा वाटतात. स्वावलंबन, स्वावलंबन, नको नको ते स्वावलंबन. परावलंबी व्हावंसं वाटतंय मला. किती सुंदर
बोलायला लागला तुम्ही आता? बोला, असंच बोलत राहा. अहो बोला ना. अगं बोलत काय राहा, गप्प गप्प राहावंस वाटतंय मला. अगदीच कसले तरी शेंडून उठतात का. मला तिथे तुम्ही म्हणता असं असं वाटायला लागलं. तुझा हात ना असा हातात धरून ना मला ना गप्प बसून राहावं असं वाटतंय. मला तर तुमच्या गळ्यातच हात टाकून बसावं असं वाटतं. मी तुला तेच म्हणणार होतो, पण म्हटलं तुला आवडेल नाही आवडेल मग पडेल. का नाही आवडणार? डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू, डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू. वेडा मी झालो पोरी ग, नाही कुणी मी साधू. डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू, डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू. गालावर हे दोन गुलाबी प्याले भरले लाल शराबी. वैराग्याची करती खराबी. गालावर हे दोन गुलाबी प्याले भरले लाल शराबी. वैराग्याची करती खराबी. जात तुझ्या रूपाची न्यारी, वेडा मी झालो गपोरी. जात तुझ्या रूपाची न्यारी, वेडा मी झालो पोरी. या ओठातील मोत्यांची वाटते करावी चोरी. आतील मोत्यांची वाटते करावी चोरी. धन सौंदर्याचे तुझ्या लुटू का नाही तसा मी गोंधू. डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू, डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू. वेडा मी झालो पोरी ग, नाही कुणी मी साधू. डोळ्यात तुझ्याही जादू ग, डोळ्यात तुझ्याही जादू. ला 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 ला. हे पूर्वी असं कधी झालं नव्हतं ना ग. मलाही नाही. ए भावनेला काय म्हणतात माहिती का ग? काय कल्पना नाही बुवा. काय म्हणत असतील ते प्रेम का काय म्हणतात ते तर नसेल ना हे. ए शिशी प्रेम घाणेरडं, प्रेम अश्लील असतं. अगं ही भावना फार उच्च आहे, उदात्त आहे, पवित्र आहे. आपल्याला आयुष्यभर असंच एकत्र राहता आलं, गाता आलं तर किती मजा आली. खूपच मजा येईल. हो ना. पण ते कसं शक्य आहे? का उद्या समजा बाबांनी माझं दुसऱ्या कोणाशी लग्न ठरवलं तर मग खलास. ए बघ काय? तुझं लग्न दुसऱ्याशी झालेलं मला चालणार ना, मी सांगून ठेवतो. अरे वा रे वा. ते का म्हणून? काय म्हणून काय मला काय मला? मला काय? मला काय? नेमकं कारण नाही सांगता येणार मला. असं कसं? नेमकं कारण सांगताच आलं पाहिजे माणसाला. आपण ब्रह्मचारी राहायचं ठरवलंय ना. ते खरं आहे. पण मग आपल्याला एकत्र कसं राहता येईल? आपण दोघे मिळून ब्रह्मचर्य आश्रम काढू. अय्या, किती किती रोमॅन्टिक कल्पना आहे ही. मग पण मग नाव काय ठेवायचं
त्याचं कोणाचा? अहो आश्रमाचं. असं काय करता? आश्रमाचं नाव हे केव्हा सांगणार? बारसं झाल्यावर. आश्रमाचं नाव हा किशोरी औदुंबर ब्रह्मचर्य आश्रम. मग त्यासाठी चला माझ्या बाबांकडे. आता बाबांकडे कशाला बाबा? अहो लग्न न करता आपण दोघांनी मिळून आश्रम काढायचं ना. हो. मग त्यासाठी माझ्या बाबांची परवानगी आणि देणगी नको घ्यायला. देणगी? मग? तुझे बाबा देणार आहेत का? म्हणजे काय देणार? नाही, मागच्या वेळी जाहीर केली आणि दिलीच नाही. नाही आपलं आता मी आहे ना. नाही नको. तुझ्या बाबांची फार भीती वाटते. ते आश्रमातून हाकलवला तसा घरातून हाकलवला तर? छे छे छे, बाबा फार विसरलो आहेत. हो. ते तुम्हाला मुळीच ओळखणार नाही. अरे वा. अहो सकाळी पाहिलेलं म्हणत त्यांना दुपारी आठवत नाही. मग संध्याकाळी काय करतात? तर बरं का चकोरराव, आम्ही तुम्हाला अरबस्थानात पाठवायचं ठरवलंय. अरबस्थान? वा, क्या स्थान है. गुड. तिथं जाऊन तुम्हाला 2 वर्ष जंगलशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अरबस्थानात जंगलशास्त्र? नाही, काही हरकत आहे का तुमची? नाही, माझी काही हरकत नाही. गुड. पण काय रावसाहेब, बोला. माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? हो. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे काय की मी अनमॅरिड. ते माहिती आहे मला. आणि अशा परिस्थितीत 2 वर्ष अरबी लोकांची देखणी काढायची म्हणजे माझं शील बिघडण्याचा संभव आहे ना. वा 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 वा, हा तुमचा प्रामाणिकपणा आपल्याला एकदम आवडला बा. अहो आजकालच्या तरुणांना काय झालं समजत नाही हो. काय? स्वदेशी ठेवलं की त्यांचं डोकं फिरतं. हो ना. आणि परदेशी पाठवलं की त्यांचं शील बिघडतं. हो ना. आता गेल्याच आठवड्यातली तुम्हाला गोष्ट सांगतो. आम्ही आमच्या किशोरीचं लग्न ठरवलं. वाह, क्या बात आहे. अगदी सगळं ठरलं. वाह, क्या बात आहे. ऐन वेळी काय झालं कोणास ठाऊक? क्या बात आहे. त्या नवऱ्या मुलाचं डोकं फिरलं आणि आपल्या आईबापांना लाथ मारून पसार झाला. काय तो असं मी वाचलं होतं कुठेतरी रेडिओवर. एनिवे तुम्हाला कळलं होतं. नाही तर तसा धोका मी तुमच्या बाबतीत पत्करणार नाही. म्हणजे मी जे तुम्हाला अरबस्थानात पाठवणार आहे ना, ते काही एकटं पाठवणार नाहीये. मग सहकुटुंब तुमची रवानगी करतो. काय ये बेटा किशोरी, बेटा आम्ही की नाही तुला एक गंमत सांगणार आहोत. मी देखील तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलंय. अय्या, मी देखील अगदी तेच करायचं ठरवलंय. आणि तुला आवडेल असंच ते माणूस आहे. मी निवडलेला माणूस देखील तुम्हाला आवडेल असंच आहे. तू आधी देणगी बद्दल लिहून घे. गप्पा बसावा. बाबा, हा बेटा, हे की नाही हे औदुंबर. औदुंबर? हो. यांना ओळखलं नाही ना? नाही. आता तू नाही म्हणतेस ना, मी नाहीच ओळखलं. त्यांचं जाऊ दे. याना ओळखलास का तू? मी चकोर. चांगलंच. गुड. दिसेल त्या पुरीकडे बघून शिट्टी वाजवताना अनेक वेळा पाहिलं मी त्याला. तो माझा जुळा भाऊ. मी चकोर, तो हरामखोर. याना मुळे शिट्टीच वाजवता येत नाही. येते का? बघ बेटा, याना का नाही जंगलशास्त्राची फार आवड आहे. याना की नाही राष्ट्रकार्याची फार तळमळ आहे. अगं पण यांचा काय संबंध? म्हणजे मी तुझं लग्न यांच्याशी करायचं ठरवलंय. पण बाबा, मी तर यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. माझ्याशी लग्न? आणि मला न विचारता अरे काय चाललंय? काय म्हणतात ते? नाही ते मी. थांब एक मिनिट. तुम्हाला काही कल्पना? नाही रावसाहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. का? अहो गेल्याच आठवड्यात त्याने आजन्म ब्रह्मचार्य राहण्याची शपथ घेतली ना. काय सांगताय? काय ऐकताय काय? एक मिनिट. काय हो, खरंय काय? नाही, खोटं आहे. त्याला बोलू दे. त्याला बोलू दे. बोला. खोटं आहे. दुर्दैवाला खरंय ना? मग काय तुम्ही तुमची पवित्र प्रतिज्ञा मोडणार? मोडणार. 8 दिवसाच्या आतच. मोडणार. खरं बोला. मोडणार. खरं बोला. मोडणार नाही. मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही आणि लग्नही करणार नाही. खरं सांगू. ह्या मला अगदी धाकट्या बहिणीसारख्या आहेत. व्हेरी गुड. बहिणीसारखी. दिवाळीतला राहिलेला भडक आत्ता फार लागलं का रे भाऊ?
भाऊ हे मारीला भाऊ मी बोललो आता कसं वाटतंय परत बोलशील खोटं किशोरी तुला धाकट्या बहिणीसारखी वे रे आता बस बोंबलत 8 दिवस झाले घरातून बाहेर सुद्धा पडलो नाही पोषण हे फुटे हॅलो साहेब सरकारी माणसं नमस्कार ओ साहेब ती दिवाळी देऊन टाका शिमग्याला येऊन घेऊन जा काय माणसं भेटतायत हे काय आहे अरे मारुतीराय बघतोयस की नाही कोणाची पत्नी काय किशोरीचं लग्न किशोरीचं लग्न चकोरशी आज संध्याकाळी गोरज मुहूर्तावर कार्यसिद्धीस नेण्यास जंगली महाराज समर्थ आहे भले जंगली महाराज चांगली कार्य करताय म्हणजे त्या एका बायकोला टाकून पळालेल्या त्या चकोरशी किशोरीचं लग्न लावून तिची वाट लावतात आणि आमची काशी करता काय झक मारली आणि या ब्रह्मचर्याच्या नादी लागलो या किशोरी शून्य जगात जगण्यात काय अर्थ आहे यावर एकच उपाय आत्महत्या करायला डोकं फोडून घ्यावं का छाती नको ती फोडाफाडी आपला दोरच बरा नया दोर भारत माता की जय भारत माता की जय आता गप्पा बस की जय मदत करा स्वावलंबन विद्यार्थ्यांना मदत करा मला मारायला मदत करा अरे हा हे घर आहे धर्मशाळा नाहीये काय आपले डबे आले भुकटे आले मदत करा स्वावलंबन विद्यामंदिराला मदत करा कोण त्रिवेणी माझा हौद्या नाही का बाई अहो बाबा लवकर इकडे या अजून आहेत वाटतं काय झालंय ग भावची पुस्तकं संपली डबा भरला काय झालं काय सगळं घेऊन आलोय अहो पाहिलं काय ते कोण राहते ते ओ कोण औदुंबर का छान तुम्ही इथे राहता काय काय हरकत आहे काय नाही आनंद झाला तुम्हाला बघून आनंद झाला काय काय इथे करता काय मी बाहेर आहे काय आतापर्यंत काय करत नव्हतो आता जीव देण्याचा विचार करतो येता काय अरे जीव द्यायचा कसला विचार करताय का तुम्ही किती तरुण आहात तुम्हाला किती जगायचंय किती कष्ट करायचे आणि एवढ्या जीव द्यायची भाषा कसली करता रे पण आचार्य ज्या मुलीवर माझं प्रेम आहे तिचं लग्न जर तिसऱ्या होणार असेल तर मी जगण्यात काय अर्थ आहे उत्तर नाही हसताय काय तुम्हाला खोटं वाटते की काय बघा माझ्या प्रेयसीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका बघा वा पत्रिका सुंदर छापले अरे पत्रिकेवर नवरा नवरीचे फोटो सुद्धा छापले बघा ना निर्लज्जपणा अरे नवीन पद्धत आहे मार खायची लाईन आहे हे छापणाऱ्याची मार खायची लाईन आहे असं म्हणा अरे चा ही पोरगी त्या रावसाहेब गौऱ्याची बघू बदमाश लेकाचा आश्रमाला 5,000 रुपये कबूल केले पण फुटकी दमडी दिली नाही नालायक माणसानं आणि बाबा काय ग हा नवरा मुलगा पाहिलं का कोण येते अगं त्रिवेणी हा तुझा दिग्या दिगंबर रे होय हो तेच ते आणि आज त्यांचं लग्न हा दिगंबर नाही हा चकोर आहे माझा मित्र 2 वर्षापासून चांगला ओळखते याला अरे चकोर कसला तो आमचा जावई दिगंबर आता मला माहितीये का तुम्हाला अरे 2 वर्षापूर्वी माझ्या पोरीला भर लग्नात टाकून देऊन नुसतं हुंडा घेऊन पसार झाला पाहिजे माणूस आज बरा सापडलाय तंगडी मोडून लग्न करतो की नाही बघ अजून झटके येतात वाटत अरे चोरा नाव बदलून माझ्याशी मैत्री करतोस काय तुम्ही कशाला काळजी करताय त्रिवेणीताई मी आहे ना आत्ताच्या आत्ता मंडपात जातो आणि प्राणांतिक उपोषणाला बेसते छे ब्रह्मचारी प्राणांतिक उपोषणानं प्राण जात नाही गेली 10 वर्ष प्राणांतिक उपोषण करून मी अजून जिवंत आहे ना म्हणजे होतं काय की प्राणांतिक उपोषणानं तुमचे प्राणही जात नाही
आणि ज्या कामाकरता उपोषण करता ते कामही होत नाही. पण आचार्य हे लग्न थांबवायचं कसं ते मी सांगतो. हा शंकर कुठे गेला? शंकर, अरे शंकर. झालं काय सांगशील का नाही? काय झालं? काय काय झालं? लग्नाची भर झाली आणि नवऱ्या मुलाला अजून पत्ता नाही. एक मिनिट घेऊन आलो आत्ता मी घेऊन आलो. भज्जी तुम्ही तयार आहात ना? हा नाही, नवऱ्याला येतोय आणि वाजंत्रीवाले तुम्ही तयार राहा. नाही म्हणजे मी वाजवा म्हटलं की कानाखाली वाजवा. कानाखाली नाही हो. कुठाय कुठाय नवरा मुलगा? कोण उद्या? हा तू रे काय करतोय तिथे? अरे बाबा मी तुम्हाला तेच विचारतो, तुम्ही इकडे कसं काय? अरे हा गौरी शंकर माझा मित्र आहे. त्याच्या मुलीचं आज लग्न आहे. मी त्या लग्नासाठी इथं आलोय, समजला? मी हे लग्न मोडायला आलंय, समजला? अरे मागे मी तुझं लग्न ठरवलं ते तू मोडलं आणि आता दुसऱ्यांची लग्न मोडायचे धंदे कधीपासून सुरू केलेस रे बाबा? हे राष्ट्रकार बाबा. अरे चकोर कुठे बाबा? लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. कोण औदुंबर का आल्यासारखा जेवणच जा. आचार्य हाच का तुमचा जावई? त्रिवेणीताई ह्या नवरा ताब्यात. दिगंबर उर्फ चकोर. नाही मी चकोर नाही, मी दिगंबर आहे. ओ ताई 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 काय गडबड काय? बायकोला ताई म्हणतोय, उद्या सासू म्हणशील. ह्यांचे वांदे. आचार्य काय ती काय भानगड काढली? छान छान. म्हणजे भानगडी स्वतः करूनच्या करून त्याचं खापर उलट माझ्या डोक्यावर फोडतोस काय रे थेरड्या? अरे तुझी लायकी नसताना मी तुला अध्यक्ष केला. असं 5,000 रुपये कबूल केले, बुडवले. आता माझा जावई पळवतोस? जावई? हा कोणचं जावई? हा रामोशी बोकड. हसू नकोस. 2 वर्षापूर्वी माझ्या पोरीचं याच्याशी लग्न लागलाय. छान छान छान. चंडीराम घात केलात माझा आणि माझ्या मुलीचा. वा या चांगल्या चोराच्या उलट्या आहेत. हा? अरे तू माझ्या पोरीचा घात करतोयस का मी तुझ्या पोरीचा घात करतोय? कळलं आता मला हिसका दाखवा. बैकस धुंडराज सगळी तयारी झाली. लोक जमा झाले, घटका सुद्धा भर झाली. काय झालं? काय झालं बोल ना. कळलं कळलं कळलं. काय झालं? बैकस धुंडराज राज्यपाल देखील आले. मी आता जीव देऊ का पळून जाऊ? यापैकी तुम्हाला काही करता येणार नाही. द्विभार्या बंदीचा कायदा मोडल्याबद्दल मी तुम्हाला पोलिसात देणार आहे. तुमच्या हातात कड्या घालणार, कोठडीत टाकणार, कोपऱ्यात घेऊन ये ठपाठप ये ठपाठप ये ठप. खाऊ द्या. आता गप्प बसण्याचं मालिक मुस्कटात. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. काय माग मी तुझं लग्न ठरवलं होतं ते कुणाशी माहिती? कुणाची? आता तुझ्या मुलीचं लग्न मोडलं त्या किशोरीशी. किशोरीशी? हा. मग बाबा मला सांगायचं नाही का त्यावेळी? ऐकून घेण्याच्या मनस्थितीत हप्तात कुठे त्यावेळी? ब्रह्मचर्याची हातपट्टी चढली होती ना त्यावेळी. बाबा बाबा काय आता? बाबा अरे बाबा अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्ही म्हणत असाल ना तर आत्ताच्या आता मी लग्न करायला तयार आहे. तुमच्यासाठी कुठल्याही गोष्टीवर पाणी सोडायला तयार आहे. ब्रह्मचर्यावर सुद्धा? बाबा तुमच्या पुढे त्या ब्रह्मचर्याची काय किंमत? अरे मग जा लवकर तयार होता. बच्ची तयार आहात ना तुम्ही? नवरा मुलगा येतोय. वाजंत्रीवाले वाजवा. अरे खुश आहे. हो वाजंत्रीवाले थांबा एक मिनिट थांबा. नाही वाजंत्रीवाले वाजवा. वाजंत्रीवाले थांबा एक मिनिट. बरं बाबा थांबा. काय झालं काय रे? काय झालं काय? जाऊ बापूचा पत्ता नाही. त्याच्या आधीच वाजवा संतोष. अरे माझा मुलगा तोच तुझा जावई. सांगतोयस काय? तुझा मुलगा लग्नाला तयार झाला? का नाही तयार होणार? वा वा वा. अरे तो नाही त्याचा बाप तयार होईला. मी अजिबात लग्नाला तयार नाही. अगं पण का? मी तुम्हाला धाकट्या बहिणीसाठी ना. हो चुकून बोल. काय काय? तू बहीण नाही?
काय म्हणाला? तू बहीण नाहीस? पुन्हा खायचा वाटतं माझ्या हातचा मार? कोणाची म्हणून विचार. कुणाची? माझ्या मेवण्याची. आता तरी मी तुला आवडतो. तुमची एक गोष्ट मला अजून खटकते. कुठली? तुमचं नाव म्हणे औदुंबर. वा, औदुंबर हे काय नाव झालं? बाबाने ठेवलंय. आता तरी आपण लग्न करायचं ना. यमुना